सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. श्री रामनवमीनंतर येणाऱ्या 2 दिवसांनी म्हणजेच आज असलेल्या अमदा एकादशीला नाशिकमध्ये श्रीराम आणि गरुड रथ यात्रा काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. याच परंपरेनुसार आज मंगळवारी सायंकाळी 5 वाजता श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे यंदाचे उत्सव मानकरी हेमंत बुवा पुजारी यांच्या हस्ते दोनही रथांचे विधिवत पूजन केल्यानंतर बुवांनी आदेश देताच गरुड आणि राम रथ ओढण्यास प्रारंभ होईल. रथोत्सवाच्या निमित्तानं राम आणि गरुड रथाची रंगरंगोटी आकर्षक सजावट करण्यात येऊन रथोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. मंगळवारी सायंकाळी रथयात्रा सुरू होण्यापूर्वी राम मंदिरातून प्रभू रामांच्या भोगमूर्ती आणि पादुकांची सवाद्य मिरवणूक काढून विधिवत पूजन करून रामाच्या रथात भोगमूर्ती आणि गरुड रथात रामाच्या पादुका स्थापन करून आरती केली जाईल. रामरथ आणि गरुड रथ ओढण्याची जबाबदारी असलेल्या समस्त पाथरटवट समाज आणि सरदार रास्ते आखाडा तालीम संघ तसेच अहिल्याराम व्यायामशाळेच्या पदाधिकारी आणि मानकऱ्यांना मानाचा गंध लावून उत्सव मानकरी हेमंत बुवा यांच्या हस्ते मानाचा नारळ दिला जाईल. श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून निघालेली रथयात्रा ढिकलेनगर, नागचौक, 4 हत्ती पूल, काट्या मारुती चौक, जुना आडगाव नाका येथून वळण घेत गणेशवाडी रस्त्याने पुढे आयुर्वेद महाविद्यालयासमोरून गौरी पटांगणावर येईल. रामरथ नदी ओलांडत नसल्यानं रामरथ म्हसोबा महाराज पटांगणावर उभा केला जाईल. गरुड रथ रोकडोबा, बोहरपट्टी, मेन रोड, सराफ बाजार, बालाजी मंदिर, कपूरथळा परिसरातून मिरवण्यात येऊन म्हसोबा महाराज पटांगणावर आणला जाईल. पुढे दोनही रथ रामकुंड येथे नेले जातील. रथोत्सव साजरा होत असल्यानं गोदा घाटावर यात्रेचं स्वरूप आलेलं आहे. विविध वस्तूंसह खेळण्याची दुकानं मांडली गेलेली आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील होत असते. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.